बातमी कोल्हापुरातून। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी आता इशारा पातळीकडे वाटचाल करते। गंगा नदीचं पाणी पातळी ही 35 फूट 2 इंचांपर्यंत पोहोचलेली असून या नदीवरील 56 बंधारे पाण्याखाली गेले। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। भूषण, सध्याचे अपडेट्स। नक्कीच गेल्या 7 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पाऊस कोसळतोय। सध्या शहर आणि परिसरामध्ये पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळतोय, त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। पंचगंगा नदी देखील आता इशारा पातळीकडे वाटचाल करते आणि त्यामुळे या सगळ्या पंचगंगा नदीचं विस्तीर्ण रूप आपल्याला शिवाजी पुलावरून बघायला मिळते। आपण बघतोय 2 दिवसापूर्वीच या सगळ्या पंचगंगा नदी पात्राबाहेर गेलेली होती आणि हे सगळं पात्राबाहेर गेलेलं पाणी आजूबाजूच्या शेतीमध्ये जायला देखील आता सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फूट 2 इंचांवर आहे आणि या सगळ्या नदीवर असणारे जवळपास 56 बंधारे आता पाण्याखाली गेल्याचं आपल्याला बघायला मिळते। जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात अजूनही दमदार असा पाऊस कोसळतोय। लघु आणि अनेक मध्यम प्रकल्प जे आहेत ते आता पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत आणि त्यामुळे त्यातून देखील मोठा विसर्ग या सगळ्या नदीमध्ये होतोय आणि त्यामुळे देखील या सगळ्या नदीची पाणी पातळी आहे ती वाढत असताना आपल्याला बघायला मिळते। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आता देखील सतर्क झाल्याचं देखील बघायला मिळतंय। जरी पंचगंगा इशारा पातळीकडे वाटचाल असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये। जिल्हा प्रशासनाकडून ज्या काही सूचना दिल्या जात आहेत त्याचं पालन करावं अशा पद्धतीचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केलं जाते। मात्र एकूणच आपण बघतोय की जरी पावसाचं प्रमाण हळूहळू कमी होत असलं तरी नदीच्या पाणी पातळीमधील वाढ मात्र संत गतीने का होईना कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे अजूनही या सगळ्या ठीक। धन्यवाद भूषण, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।